सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भगतसिंह, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी पंडित नेहरू, ऑप्शन डी सरदार पटेल। तर याचं उत्तर भारताचे राष्ट्रपती महात्मा गांधी आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सूर्य, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी चंद्र, ऑप्शन डी शुक्र। तर याचं उत्तर पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह चंद्र आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, कोणता पक्षी बोलू शकतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कबूतर, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी कावळा, ऑप्शन डी घार। तर याचं उत्तर पोपट पक्षी बोलू शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, आपल्या देशाचा ध्वज किती रंगाचा आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5। तर याचं उत्तर आपल्या देशाचा ध्वज 3 रंगांचा आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या प्राण्याचे हृदय डोक्यात असतं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ऑक्टोपस, ऑप्शन बी साप, ऑप्शन सी गरुड, ऑप्शन डी मासा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनेलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर ऑक्टोपस प्राण्याचे हृदय डोक्यात असतं, याचे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6, असे कोणते फळ आहे ज्यात कोणतेही बीज बिया नसतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए संत्री, ऑप्शन बी केळ, ऑप्शन सी द्राक्षे, ऑप्शन डी सफरचंद। तर याचं उत्तर केळ फळात आहे ज्याला बीज आणि बियाही नसतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, पहिला भारतीय उपग्रहाचे नाव काय होतं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए INS, ऑप्शन बी GS, ऑप्शन सी आर्यभट्ट, ऑप्शन डी चंद्रयान। तर याचं उत्तर पहिलं भारतीय उपग्रहाचे नाव आर्यभट्ट होते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, खालीलपैकी कोणता प्राणी खाली बघून चालतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए घोडा, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी मेंढी, ऑप्शन डी माकड। तर याचं उत्तर खालीलपैकी मेंढी प्राणी खाली बघून चालतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी नाईल, ऑप्शन डी सिंधू। तर याचं उत्तर सर्वात लांब नदी नाईल आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, जन गण मन या गीताचे लेखक कोण? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनेलला तुम्ही आपले सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर जन गण मन या गीतेचे लेखक हे रवींद्रनाथ टागोर आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, भारताची राजधानी कोणती? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी चेन्नई। तर याचं उत्तर भारताची राजधानी दिल्ली आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, कोणता प्राणी लग्नात नाचतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए म्हैस, ऑप्शन बी बैल, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी गाढव। तर याचं उत्तर घोडा प्राणी लग्नात नाचतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, ATM कशासाठी वापरतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पैसे देण्यासाठी, ऑप्शन बी पैसे काढण्यासाठी, ऑप्शन सी ओळखीसाठी, ऑप्शन डी गाडीसाठी। तर याचं उत्तर ATM हे पैसे काढण्यासाठी वापरतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे, माशांना श्वास घेण्यासाठी काय असतं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए फुफ्फुसे, ऑप्शन बी ग्लिफ्स, ऑप्शन सी पंख, ऑप्शन डी शेपूट।
तर याचं उत्तर माशांना श्वास घेण्यासाठी क्लिप्स असतं, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 15 आहे, भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी मध्य प्रदेश. तर याचं उत्तर भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 16 आहे, जगातील सर्वात लांब भिंत कोणती आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत चीन सीमा, ऑप्शन बी चीन भिंत, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी पंजाब. तर याचं उत्तर जगातील सर्वात लांब भिंत चीन भिंत आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे, ताजमहल कोणी बांधला? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी बाबर, ऑप्शन सी शहाजहान, ऑप्शन डी औरंगजेब. तर याचं उत्तर ताजमहल हा शहाजहानने बांधला, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आहे, भारतात किती राज्य आहेत 2025 नुसार? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 28, ऑप्शन बी 27, ऑप्शन सी 29, ऑप्शन डी 30. याचं उत्तर भारतात 28 राज्य आहेत 2025 नुसार, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 19 आहे, शेतीसाठी उपयुक्त काळी माती कुठे आढळते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी जम्मू, ऑप्शन डी राजस्थान. तर याचं उत्तर शेतीसाठी उपयुक्त काळी माती महाराष्ट्रात आढळते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, वीज निर्माण करण्यासाठी नैसर्गिक स्रोत कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कोळसा, ऑप्शन बी वारा, ऑप्शन सी इंधन, ऑप्शन डी सर्व पर्याय. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर वीज निर्माण करण्यासाठी नैसर्गिक स्रोतावरील सर्व आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 21 आहे, पोपटलाल हे नाव कोणत्या सिरियलमध्ये फेमस आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बालवीर, ऑप्शन बी भाग मिल्खा सिंह, ऑप्शन सी तारक मेहता का उल्टा चष्मा, ऑप्शन डी भाभीजी घर पर है. तर याचं उत्तर पोपटलाल हे नाव तारक मेहता का उल्टा चष्मा या सिरियलमध्ये फेमस आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 22 आहे, पृथ्वीवर सर्वात जास्त प्राणी कोणत्या समूहात येतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए समांतर प्राणी, ऑप्शन बी पक्षी, ऑप्शन सी कीटक, ऑप्शन डी जलचर. तर याचं उत्तर पृथ्वीवर सर्वात जास्त प्राणी हे कीटक समूहात येतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 23 आहे, भारतीय चलन कोणी जारी करतं? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए स्टेट बँक, ऑप्शन बी सरकार, ऑप्शन सी RBI, ऑप्शन डी बँक ऑफ इंडिया. तर याचं उत्तर भारतीय चलन RBI जारी करतं, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 24 आहे, काय पिल्याने वेडसरपणा येतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चहा, ऑप्शन बी ज्यूस, ऑप्शन सी सरबत, ऑप्शन डी भांग. तर याचं उत्तर भांग पिल्याने वेडसरपणा येतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. जो की लास्ट 25वा क्वेश्चन आहे तो आहे, कोणता प्राणी झोपताना एक डोळा उघडा ठेवतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी मगर, ऑप्शन सी कुत्रा, ऑप्शन डी डॉल्फिन. जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा GKच्या व्हिडिओमध्ये.